नमस्कार, मैं हूं आपके साथ रिंकी वाजपेयी और आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आइए बात करेंगे आज की कुछ खास खबरों की। नागभीड़ तालुका प्रतिनिधि शिक्षकों का विद्यार्थियों के निर्माण में अहम योगदान होता है और शिक्षकों के उचित मार्गदर्शन से ही मानव जीवन सफल होता है। बचपन से ही बस स्टैंड पर कभी कभार पानी के पाउच बेचकर अपना गुजारा करने वाले छात्र ने शिक्षकों की मदद और जीवन मूल्य पर मार्गदर्शन से अपना व्यक्तित्व विकसित किया है और आज एक स्वतंत्र पेशेवर होने के गौरव के साथ अपने पसंदीदा शिक्षक एस.टी. कोरे सर को प्रिंसिपल के रूप में स्थापित होते देख बहुत खुश हुआ और उसने वास्तव में स्कूल में आकर स्कूल के सभी छात्रों के सामने एस.टी. कोरे सर को शॉल, गुलदस्ता और एक पेड़ भेंट करके सम्मानित किया। विद्यालय और कॉलेज में कक्षा 5 से 12 तक पढ़ने वाले छात्र शाहरुख शेख ने दोनों नव नियुक्त पदाधिकारियों प्रिंसिपल के रूप में एस.टी. कोरे सर और उप प्राचार्य के रूप में सी.यू. रोहनकर का सम्मान किया। उन्होंने बताया कि उन्हें समय समय पर शिक्षकों से मदद मिली है और एस.टी. कोरे सर ने समय समय पर मुझे जरूरी सामग्री उपलब्ध कराकर मेरे जीवन के लक्ष्य को प्राप्त करने में मेरी मदद की है। शाहरुख शेख ने अपनी भावनाओं को गहराई से व्यक्त करते हुए कहा कि कोरे सर ने उनकी मदद की है। शाहरुख शेख मराठी माध्यम से पढ़ाई करते हैं और एक अनुशासित नियमित छात्र हैं जो शिक्षक के आदेशों का पालन करते हैं। शिक्षक और छात्र पर अशिष्ट व्यवहार का आरोप लगाया गया है। एस.टी. कोरे सर ने कहा कि उन्हें शिक्षक का पसंदीदा छात्र चुना गया। जनता विद्यालय के छात्र प्रेमी शिक्षक हमेशा छात्रों के गुणों और कौशल को आत्मसात करके उनके जीवन स्तर को बेहतर बनाने के लिए उचित मार्गदर्शन प्रदान करते हैं। स्थानीय लोगों का कहना है कि एक पूर्व छात्र द्वारा उन्हें दिया गया सम्मान एक छात्र प्रेमी शिक्षक का उदाहरण है। कार्यक्रम का संचालन M.R. बोरकर सर ने उत्कृष्ट रूप से किया और धन्यवाद ज्ञापन एसडीएम सायम ने किया। सभी शिक्षकों ने शाहरुख की इस उपलब्धि के लिए प्रशंसा की। आदरणीय उपप्राचार्य श्री रोहनकर सर यांचा सत्कार करताना विद्यार्थी मित्रांनो, हा केवळ सत्कार नाही, या सत्कारामागे लपलेली आहे ती प्रेरणा, या सत्कारामागे लपलेला आहे ते शिक्षकांचं मार्गदर्शन, या सत्कारामागे लपलेल्या आहे शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता जी या विचारमंचामध्ये व्यक्त होत आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो, शाहरुख तुमच्यासारखाच आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। वर्ग 5 ते 12 पर्यंत त्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। खऱ्या अर्थानं त्याची माझी ओळख तो 8व्या ब मध्ये जेव्हा होता तेव्हा झाली, कारण की मी 8वा ब, 9वा ब आणि 10वा ब या 3 वर्ष त्याचा क्लास टीचर होतो आणि तेव्हाच तो माझा लाडका विद्यार्थी बनला। ते कसं तर तुम्हाला माहिती आहे, थोडंसं अ किंवा क वर्गाच्या तुलनेमध्ये ब वर्गाचे विद्यार्थी कसे असतात नाही का, थोडंसं त्यांना हँडल करणं आम्हाला अवघड जाते। तर शाहरुखने 3 वर्ष म्हणजे तो वर्ग इतक्या चांगल्या पद्धतीने हँडल केला की आमचे कोणतेही शिक्षक जरी जायला उशीर जरी झाला तरी बिलकुल ते विद्यार्थी शांत राहायचे। 3 वर्ष आणि शिस्त लावण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं होतं। त्यामुळे मला तो 8व्या वर्गामध्येच आवडायला लागला। नंतर म्हणजे संवादामधून आम्ही जवळ येत गेलो, तो आपल्या समस्या सांगत होता आणि मी पण त्याला म्हणजे त्या पद्धतीनं सहकार्य करत गेलो। त्याच्यामध्ये म्हणजे त्याला बळ दिलं की बेटा तू बिलकुल हार मानायची नाही। आणि अशा पद्धतीनं अर्निंग बाय अर्निंग म्हणजे शिकत असताना तो कमवायला सुद्धा लागला। खूप कौतुकास्पद विद्यार्थी आहे, म्हणजे शिकत असताना तो 2 रुपयाचा पाणी पाऊच मिळायचं बघा, बरोबर आहे। तर राम मंदिर चौकामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये बस मध्ये तो त्या पद्धतीने ते पाऊच विकायचा किंवा गोळ्या रेवड्या वगैरे, बिस्किट, ब्रेड, त्यापासून त्याच्यानंतर रांगोळी, असं विविध धंदे करून आज त्याचं जर तुम्ही मटन मार्केटला गेले तर बाबा ताज चिकन शॉप असं त्याच्या दुकानाचं नाव आहे। म्हणजे आज तो चांगला नागभीडचा प्रतिष्ठित व्यापारी आहे। आज त्यांनी 4 व्हीलर देखील घेतलेले आहेत आपल्या धंद्याच्या दृष्टिकोनातून। कुटुंबाला आधार दिला, छान आपलं घर बनवलं
असा हा आमचा लाडका विद्यार्थी दरवर्षी आम्हाला रमजान ईदला सुद्धा म्हणजे निमंत्रित करतो, बोलावतो. आणि जेव्हा म्हणजे आता एवढे दिवस होऊन गेले, पण काल आमच्या सुनबाईकडून त्याला माहिती काढली होती की बा कोरे सर जनता शाळेचे मुख्याध्यापक झाले आणि त्याला राहवलं नाही. काल माझं अभिनंदन करून त्यांनी सांगितलं की सर मला सर्व विद्यार्थ्यांसमोर तुमचा सत्कार करायचा आहे. मी सुद्धा लागलीच त्याला होकार दिला, कारण की म्हटलं तुझ्यासारखा विद्यार्थी आमच्या विद्यार्थ्यांना एक आदर्श विद्यार्थी आहे आणि या निमित्ताने तुझी भेट करून देता येईल नाही का, तुझे मनोगत ते ऐकतील. तर अशा प्रकारचा आमचा विद्यार्थी आहे. तर असंच तुम्ही सुद्धा शाहरुखपासून काहीतरी प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण हे काही कमी दर्जाचं नाही, कोणत्याही शाखेमधलं शिक्षण घ्या, पण ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जर घेतलं तर निश्चितच आपण यशस्वी होऊ शकतो. यश आपल्यापासून दूर नाही आणि आपण जीवनामध्ये चांगलं सुखी आणि समाधानाने आपलं जीवन व्यतीत करू शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचा माजी विद्यार्थी शाहरुख आहे. या प्रसंगी शाहरुखचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून मॅडम, मी 2005 ते 2012 पर्यंत शिकलो, या मातीमध्ये खेळलो. या काळात मला जे माझे सर आहेत पुढे त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझी कंडिशन एकदम खराब होती. पाणी बाटलो विकून मी माझ्या उदर निर्माण करायचा, घर चालायचा. त्यावेळेस मला एफसीवर सत्य होते. त्यांनी मला कपड्यापासून तर प्रत्येक सुविधा मध्ये द्यायचे आणि त्यांच्याच अजूनही सरांच्या मार्गदर्शनामध्ये यात घडलो आम्ही. याच काळामध्ये रोहनकर सर, सातपैसे सर, तसेच सयाम सर, धक्काते सर यांनी मला मार्गदर्शन केले. मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि मला इथे बोलायचं देते. खबर का अपडेट जानने के लिए बने रहे News 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।